आणि आता बातमी आहे सदावर्त्यांची। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। हल्ला करणाऱ्याकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्यात। धनगर समाजाचे दीपक बोराहाड यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जाताना सदावर्त्यांच्या गाडीवर हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। पाहूया जालन्यात सदावर्त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, एक मराठा लाख मराठा, हल्ला करणाऱ्यांकडून घोषणा। खड्ड्यात आदळून गाडीचा खालचा पाट तुटला। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्त्यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केलाय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराहाडे यांचे उपोषण सुरू आहे। या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी सदावर्ते जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। सदावर्त्यांच्या गाडीच्या काचेवर मराठा आंदोलकांनी हात मारली। त्यानंतर सदावर्त्यांची गाडी डाव्या बाजूला वळली, पण डावीकडे वळत असताना सदावर्त्यांची गाडी खड्ड्यात आदळली, त्यामुळे गाडीचा खालचा भाग तुटला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नंतर सदावर्त्यांनी उपोषणस्थळी जात बोराहाड्यांची भेट घेतली। दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी करायला गेल्यानंतर काही समाजकंटक आणि जरांगेचे दलाल असे हल्ले करतात, पण जरांगेच्या दलालांना पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत असं म्हणत सदावर्त्यांनी हल्ला करणाऱ्यांवर निशाणा साधलाय। जरांगेच्या दलालांना पोलिसांनी ताबडतोब मुसके आवळलेले आहेत। मला असं वाटतं हीच संविधानाची शक्ती आहे। वो गुणरत्न है और जिसका कोई नहीं होता उसका गुणरत्न होता है। जरांग्या बघ, हा जोडासुद्धा लंडनहून आलेला आहे। हा रॉयल शूज म्हणतात। आणि हे तुझे जे काय 65 होते ना, ते तुझे दलाल होते ना चिलट्यासारखे, ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले का नाही धूळसुद्धा नाहीत। आणि ते माझी जी गाडी आहे ना ती बघून घे। आता देशातल्या रॉयल फॅमिलीमध्ये कोणाकडेच नसलेल्या गाडीत हा रॉयल गुणरत्न सदावर्ते घुंत आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सदावर्तेवरील भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय। हे महाराष्ट्राला न शोभणार आहे। त्याच्यामध्ये लगेचच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। 307चा गुन्हा दाखल केलेला आहे। कारवाई सक्त करण्याच्या सूचना गेलेल्या आहेत। त्या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो। हा भ्याड हल्ला हा कधी कोणी सहन करणार नाही। मराठा बांधवांची फसवणूक करणाऱ्या जरांग्यांना लवकरच गाठोडा बांधावा लागणार असल्याचं म्हणत सदावर्त्यांनी जरांग्यांवर हल्लाबोल केलाय। डंके की चोट पे मैं जालन्यात आहे। डंके की चोट पे मला अंतरवलीचे निमंत्रण आहे। आणि ओबीसी मध्ये नो एंट्री। माझे मराठा भाऊ मागासच नाहीत, त्यामुळे नो एंट्री। माझे मराठा भाऊ मागासच करत नाही। जरांग्या, तुला सांगून चाललो, लवकरच गाठ आपली अंतरवली सराटी। कारण अंतरवली सराटी जरांग्या तुझी नाही, बापाची नाही, तुझ्या जरांग्या। एक परंपरा मात्र जर चांगली केली, एक परंपरा चांगली केली समानतेची, मुली नांदायला पाठवतात। हा नांदायला सासरवाडीत आला, जरांग्या नांदायला सासरवाडीत आला। हे मात्र कौतुकास्पद आहे रे जरांग्या। जरांग्या, तू तर की काय म्हणतात सासूरवाडीवासी आहेस, सासूरवाडीवासीयस। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्यात सुरू असलेल्या उपोषणस्थळी सदावर्त्यांनी भेट दिली। यावेळी डंके की चोट पे एसटीतून आरक्षण मिळणार असल्याचं सदावर्ते म्हणाले। मात्र हे सदावर्ते याआधी आरक्षणातील एससी आणि एसटी हे दोन्ही सूचीबद्ध असल्याचं म्हणाले। त्यामुळे सदावर्त्यांची आरक्षणावरची ही बाजू यावरून बदललेली दिसली। वेगवेगळ्या जात समूहाचं नेतृत्व करणारे असतील, त्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एक गोष्ट प्रखरपणे लक्षात ठेवली पाहिजे की आरक्षण हे संविधानाच्या मर्यादेतूनच देता येत आहे। शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि त्या संदर्भातली आरक्षणं आणि त्या संदर्भातली सूची ही भारताच्या संविधानामध्ये स्पष्टपणे दर्शवण्यात आलेली आहे। डंके की चोट पे सगळेजण माझ्या समवेत, आणि डंके की चोट पे मी माझ्या धनगर भावांना एसटीत आरक्षण मिळण्यासाठी आलो। जेव्हा लॉ असा होता की तेव्हा पंजाब हरियाणाची जजमेंट्स आलेली नव्हती। पंजाब हरियाणाच्या जजमेंटच्या वेळे येण्याच्या अगोदर राज्य शासनाची ही भूमिका होती की त्यांनी कधी हैदराबाद गॅझेटरचा वापर केला नव्हता। एकदा तुम्ही विंडो ओपन केली की तुम्हाला दार उघडून माझ्या बंजारी भावांना, माझ्या बंजारा भावांना, माझ्या धनगर भावांना एसटी करावं लागेल। माझ्या कैकाडी भावांना सुद्धा काही ठिकाणी एसटी करावं लागेल। तर सदावर्त्यांवर आणखी एका ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। जालन्यातील मंठा भागातही गुणरत्न सदावर्त्यांच्या गाडीवर हात मारलाय। यावेळी काही तरुणांनी सदावर्त्यांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवण्याचा प्रयत्न केला। मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्त्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजीही केली आहे। जालन्यात सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले होते। मात्र गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर सदावर्त्यांच्या निशाण्यावर जरांगीच पाहायला मिळाले।
हल्ल्याच्या व्हिडिओत आंदोलक कारच्या काचेवर जोरजोरात मारताना दिसतायत. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.